परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाची घटना घडल्यानंतर परभणीमध्ये दंगल उसळली होती। या दंगल प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती। दरम्यान आज सकाळी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली। याबाबत जिल्हा रुग्णालयामध्ये मोठा जमा झाला होता। तर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सोमनाथ याचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वी झाला होता। प्रथमदर्शनी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनानंतरच काय ते सत्य बाहेर येईल। मात्र परभणीतील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी हे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावं, तसंच ते शवविच्छेदन नांदेड इथं न करता छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात यावं अशी मागणी केली होती। त्यावरून जिल्हाधिकारी यांनी सदर इसमाचं शवविच्छेदन हे छत्रपती संभाजीनगर इथं करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळं आता या शवविच्छेदनानंतरच सत्य माहिती समोर येईल। त्याचबरोबर नागरिकांनी शांतता राखावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय। सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम पीसी नंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCR मध्ये होता, त्याला काल MCR मध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे। तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती। या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचं शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेलं आहे। त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे। नेमकं काय वाटते सर, कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं, ज्वेलरशी देखील चर्चा केली। तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे। मात्र याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल। प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे। नेमकं MCR कधी झाला होता त्यांचा? MCR काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजतं आहे। सकाळी कारागृहात किती वाजता कळालं त्याचा मृत्यू झाला म्हणून? साधारण 5-5:30च्या आसपास। आता जेलरने मला जे सांगितलं 1:30च्या आसपास समजलं असं ते सांगत आहे। शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं, काय आवाहन कराल सर्वांसाठी? परभणी शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे, नम्र आवाहन आहे की आता आपण आरोपीला अटक केलंय, गुन्हा दाखल झाला, इव्हन ज्या मयत व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे। तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो। सर काही तो तपासाचा भाग आहे, तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर SC/ST कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे, त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफियत आणि तपासणी होईल। तपासांतीच आपल्याला अंतिम भाष्य त्यावरती करतो। थँक्यू।